नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। गंगाधरा हर हर बोले नमः शिवाय, नसते करतात। तर बघा आता इथे आम्ही ना सगळ्यांनी मस्त असे दिवे लावलेले आहेत, म्हणजे घरून आणलेले होते। तुपाचा दिवा लावला आणि देवाकडे लावून आणि सर्वांनी ठेवलं असं पुण्य जब संचित होता है तब जीवन में ऐसा अवसर प्राप्त होता। आप धन्य हैं और आपके वंशज भी धन्य हैं। बोल गंगा मैया की जय। अब नमस्कार, मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज निघालेलो आहोत गंगोत्री दर्शनाला आणि आजचा हा व्हिडिओ खूप छान आहे, खूप सुंदर वातावरण आहे आणि सगळ्यांनी किती छान असा देवदर्शनाचा आनंद घेतलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। झाली होती मध्ये मध्ये सगळ्या आपल्याला नद्या मिळत होत्या, मंदाकिनी नंतर अलकनंदा अशा सगळ्या नद्यांचा संगम बघायला मिळत होता। तरी गुप्त होऊन पुढे पुन्हा संगमसाठी अशा प्रकट झालेल्या वाटत होत्या। काही धरणांचे कामं चालू होते, काही म्हणजे ना पाणी अडवून काही ठिकाणी वीज तयार करायचे कामं चालू होते। म्हणजे प्रगतीवर आहे आणि खूप छान सुंदर वातावरण आहे, डोंगर दऱ्या मस्त नद्या आल्हाददायक। तर चला प्रवासाची सुरुवात खूप छान झालेली आहे। सर्व दृश्य इतके सुंदर होते ना, आणि काय धर्तीवरचं काश्मीर म्हणा स्वित्झर्लंड म्हणा आपल्या भारतातच आहे। खूप छान बघायसारखं आहे आपला पूर्ण भारत, अगदी आवर्जून सगळीकडे फिरावं असं आहे। गंगोत्रीला आल्यावर आम्ही लाईनीत उभं राहिलो, लाईन खूप मोठी होती, जवळजवळ आम्हाला 2-2.5 तास लाईनीत उभं राहायला लागलं आणि तरी पण एन्जॉय करत करत मस्त आमची टीम चालली होती। गंगा मैया की जय, गंगा मैया की जय, गंगा मैया की जय। गाड्यांचा खळखळाट बघा कसा, गंगा नदीचा खळखळाट खूप छान वाटतोय, कानाला अगदी मधुर संगीत आहे असं वाटतं। सगळे सोबत असताना एवढी मोठी लाईन होती तरी पण काही वाटत नव्हतं, अगदी आनंद घेत घेत देवदर्शनाच्या उत्सुकता लागलेली होती। किती सुंदर भजन या सर्व ताई म्हणत होत्या आणि आमच्या पण टीमने सुरू केलं। रामेश्वरा शिव रामेश्वरा, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। गंगाधरा हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। शिव जटाधरा हर हर बोले नमः शिवाय, वातावरण असं असतं ना केव्हा पाऊस येईल सांगता येत नाही, आणि लगेच असं पाऊस सुरू झाला, अजिबात वातावरण नव्हतं, कडक ऊन असताना नंतर पावसाला सुरुवात झाली। आमचं देवदर्शन अगदी मस्त झालेलं आहे। मंदिराचा व्हिडिओ किंवा फोटो मला काढता नाही आला, कारण तिथे सक्त मनाई होती, मोबाईल जप्त करून घेणार होते, किंवा आपण ते पण म्हणजे त्यांनी नाही सांगितलं ना आपण बळजबरी काढायचं हे पण चांगलं नाही ना, काहीतरी कारण असेल म्हणूनच ते करतात। तर बघा आता इथे आम्ही ना सगळ्यांनी मस्त असे दिवे लावलेले आहेत, म्हणजे घरून आणलेले होते। तुपाचा दिवा लावला आणि देवाकडे लावून आणि सर्वांनी ठेवलं असं चला हे गरम झाली।
आता इथे आम्ही गंगेचं पाणी घेतलेलं आहे आणि गंगा पूजन इथेच करून घेतलं आणि इथे आम्हाला गुरुजी पण भेटले होते, तर त्यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी मिळून गंगा पूजन करून घेतलं। इस कलयुग में 20 मिनट यहाँ पे तप किया, आज की डेट में इतना भी होप दूर। पंडित जी एक बार फिर कई बोलिए। जन्मों का पुण्य जब संचित होता है तब जीवन में ऐसा अवसर प्राप्त होता है। आप धन्य हैं और आपके वंशज भी धन्य हैं। बोल गंगा मैया की जय। बस अब जो आपने दान करना है, सर्वत्र दान होता है, अन्न वस्त्र ब्राह्मण भोजन। जिस स्थान पे आप लोग बैठे हैं ये साक्षात भगीरथ तपस्थली है। इसी स्थान पे राजा भगीरथ ने प्राचीन काल में सूखे पत्ते खाकर 5500 साल कठिन तप किया, तब गंगा जी की एक धारा स्वर्ग लोक से पृथ्वी लोक में सबसे पहले इस स्थान पे उतरी, तभी से यहाँ का नाम पड़ा गंगा उतरी, तस्य नाम गंगोत्री। बोल गंगा मैया की जय। पूजा झाली मस्त गंगोत्रीची।